नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश लिसा ब्लॉग या चॅनलमध्ये। मित्रांनो, हा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये भारतातील आपल्या जवळजवळ 28 लोक मृत्युमुखी पडले। त्यापैकी पुण्यातील कौस्तुभ गणगोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पुरुष मृत्युमुखी पडले होते। अतिशय दुर्दैवी ही घटना होती। सो गाईज, मृत्युमुखी पडलेल्या या सर्व आपल्या भारतीयांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, आपण आता पवना नदीच्या ब्रिजवर उभे आहोत आणि आजचा व्लॉग हा आपला पवना लेक शेजारी असलेल्या कॅम्पिंगमध्ये आपण जाणार आहोत। त्याचबरोबर पवना लेक शेजारीच असलेले लोहगड आपण एक्सप्लोर करणार आहोत। सो गाईज, स्टे ट्यून्ड। आजचा मुक्काम आपला पवना शेजारी असलेल्या कॅम्पिंगमध्ये आपण करणार आहोत। सो गाईज, लेट्स गो। सो मित्रांनो, आपण आता पवना डॅम शेजारी असलेले, पवना लेक शेजारी असलेले मरखा व्हॅली या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि या ब्लॉगची सुरुवात आपण या ठिकाणावरूनच करत आहोत। सो गाईज, पहिल्यांदा आपण ही प्रॉपर्टी बघून घेऊ। मित्रांनो, या ठिकाणी लॉन दिसते मस्तपैकी आणि बाजूला पवना लेक, समोरच्या बाजूला म्युझिक लागलेले आहे समोरच्या प्रॉपर्टीमध्ये। सुंदर असं शांत वातावरण। या तर मित्रांनो, संपली प्रॉपर्टी। नमस्कार मित्रांनो, या प्रॉपर्टीचे ओनर आपल्याला इथं भेटलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या प्रॉपर्टीबद्दल माहिती जाणून घेऊयात। सो गाईज, या प्रॉपर्टीचे ओनर आहेत आडकर साहेब। या प्रॉपर्टीबद्दल ते संपूर्ण माहिती आणि रेट, सीजनल रेट, ऑफ सीजनल रेट आणि विकली रेट, विकेंडचे रेट काय आहेत ते आपल्याला समजून सांगतील। हे बघा सर, हे आपले ट्रायंगल कॉटेज आहे। ट्रायंगल कॉटेज आपण ज्यावेळी हे करतो, सिजनेबल रेट आपले जर का असेल, विकेंडला आपण 1300 रुपये पर पर्सन घेतो
ओके. आणि त्यानंतर जर वीकडेज असेल तर 1100 रुपये पर पर्सन घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅन, प्रॉपर गादी, लाईट वगैरे ह्याच्या असतात. चार्जिंग पॉईंट सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि जे आपले चार्जेस आहे ते मील इन्क्लूड असतात. त्याच्यामध्ये 4 वाजता चेक इन केल्याच्या नंतर 5 वाजता स्नॅक्स, 7:30 वाजता बार्बिक्यू, त्यानंतर रात्री 10 वाजता डिनर असतो, व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड, आणि सकाळी ब्रेकफास्ट असतो त्याच्यामध्ये. ओके. त्याच्याबरोबर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असतात. स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये डार्ट, आर्चरी, बॅडमिंटन, कॅरम वगैरे सर्व गेम्स असतात. ओके. आणि म्युझिक सिस्टम असतं ते आपलं शार्प 10 वाजेपर्यंत चालू असतं. 10 पर्यंत चालू असतं. हो. आणि जर का क्राऊड जास्त असेल तर आपण त्या दिवशी लाईव्ह म्युझिकचा शो सुद्धा 1 तासाचा ठेवत असतो. ओके. रात्री 10च्या नंतर. म्हणजे ह्याला ट्रायंगल कॉटेज म्हणतात. ह्याला ट्रायंगल कॉटेज म्हणतात. बाहेर आपण गार्डन वरती आपण रेग्युलर टेंट सुद्धा लावतो. अच्छा. हा, टेंटचे रेट आपले 1000 रुपये पर पर्सन आणि 900 रुपये पर पर्सन. अच्छा. असे आहेत. ते रेग्युलर आपलं वीकेंड आणि वीकडेज ह्याच्यानुसार. वीकडेज नुसार तुम्ही ते चार्ज करता. ओके. आता हे बाजूचं कॉटेज दाखवा. आणि हे आपले बाजूचे मोठाले कॉटेज आहे, बाथरूम अटॅच वाले कॉटेजेस आहे हे. इकडं हे पण तुम्हाला दाखवतो मी. इथं आपले स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे लावलेलं असतं सर्व. म्युझिक सिस्टम इथं असते. ओके. सो मित्रांनो, हे कॉटेज आहे. आपण या आतमधून शूट करा. तर ह्या कॉटेजचं काय कसं आहे रेट? ह्याचे आत्ता सीझन नसल्यामुळे याचे 1500 रुपये पर पर्सन आपण रेट लावतो. आणि ज्या वेळेस ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या 4 महिन्यामध्ये आपण त्याचे 2000 रुपये पर पर्सन रेट असतात. हे आपलं प्रॉपर बेड, त्याच्यावरती ड्युएट बेडशीट वगैरे असते. आतमध्ये कूलर आहे. ओके. चार्जिंग पॉईंट आहे आपल्याकडं यालाच. ओके. इथं चार्जिंग पॉईंट दिलेलं. बाथरूम अटॅच आहे त्याच्यामध्येच. आपल्याला बाथरूममध्ये शॉवर, आंघोळीसाठी वगैरे सर्व रेडी आहे याच्यामध्ये. ओके. असं आपले बाथरूम त्याच्यामधले. किती बाय कितीचं असेल साधारण हे? तरी 10 बाय 12चं 10 बाय 12चं कॉटेज आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर काय कपल्स आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी फ्रेंड्स जरी आले तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा गादी वगैरे प्रोव्हाइड करू शकतो याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आरामशीर 4 ते 5 लोक फॅमिली राहू शकतात. अतिशय छान. आणि आपल्याकडे कॉटेज आणि ट्रायंग्युलर टेंट आणि रेग्युलर टेंट आहे ते आपण ह्याच्या कस्टमरनुसार ज्यावेळेस कस्टमर असतात त्याप्रमाणे आपण बाहेर गार्डन मध्ये लावतो आपण. ओके. इथं आपली सर्वसाधारण इथं बसण्याची व्यवस्था आहे. व्ह्यू वगैरे आपला हा पवना जलाशय ना? हो, पवना जलाशय. ओके. जाने ये कैसी रातें आई, उसके सपने मेरे आंखों को भा गई। बातें कुछ ऐसी वो कह के गई, मेरे धड़कनों में यूं समा गई। ख्वाब जो मेरे अब इनको बना दे बाहों में तेरे दे जगह। अब मुझे बोलना है सारी वो जो बातें दिल में है, তোমাকে চাইছি আরো বেশি কি করে বলবো ভালোবাসি कि अब खोलना है सारी वो जो राज दिल में है, তোমার ঠোঁটে মুচকি হাসি আমি বড্ড ভালোবাসি। जो भी है ये सिलसिले ऐसे ही चलते रहे, तू साथ तो है ना मेरे शक ये तेरे हवाले बेपनाह। तुझसे ही तो है मेरे दिल की दास्ता, तुझसे ही सारे वास्ता। अब मुझे बोलना है सारी वो जो बातें दिल में है, তোমাকে চাইছি আরো বেশি কি করে বলবো ভালোবাসি कि अब खोलना है सारी वो जो राज दिल में है, তোমার ঠোঁটে মুচকি
কি হাসি আমি বড্ড ভালোবাসি। मस्त. बार्बेक्यू मध्ये आपल्याला कबाब दिलेले, चिकन कबाब काय म्हणताय. छान आहे. तू मेरा बस मेरा मित्रांनो, आपण आत्ता मकरा व्हॅली या प्रॉपर्टीमध्ये आहोत. पवना डॅम लगत, पवना लेक लगत ही प्रॉपर्टी आहे. पुण्यापासून ही प्रॉपर्टी जवळजवळ 65 किलोमीटर आहे अंदाजे, कारण पुणे कात्रज ते सोमाटणे फाटा 35 किलोमीटर आहे आणि सोमाटणे फाटा ते पवना लेक साधारण आय थिंक 25 किलोमीटर आहे. म्हणजे अराऊंड हे 60-65 किलोमीटर ही प्रॉपर्टी लांब आहे. सो गाईज, आपण रात्रीचं ह्या ठिकाणी कॅम्पिंगला का आलो आहोत, कारण एकच आहे की आपल्याला उद्या सकाळी लोहगडावर जायचं आहे आणि लोहगडावर जाण्यासाठी आपल्याला सकाळचा वेळ निवडायचा होता. मग आपण पुण्यावरून इथपर्यंत येण्यासाठी 2 तास लागतात, अंदाजे पावणे 2 तास तरी लागतात. त्यामुळे आपण आता या ठिकाणी मुक्कामाला आलो आहोत आणि उद्याचा सकाळचा वेळ आपण लवकरात लवकर आवरून लोहगडावर जाणार आहोत. सो दॅट्स वाय आम्ही ठरवलं की संध्याकाळी पवना डॅम लगत असलेले कुठल्या तरी कॅम्पिंगमध्ये जाऊन राहायचं आणि नेक्स्ट डे लोहगडावर व्हिजिट करायची. हा प्लॅन असल्यामुळे आम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये आलो. आणि मित्रांनो सांगतो, ही प्रॉपर्टी छोटेखानी प्रॉपर्टी जरी असली तरी या ठिकाणी त्यांनी आपल्याला कॉटेजेस दिलेले आहेत, परत ट्रँग्युलर हट दिलेले आहेत. त्यामुळे आणि सफिशियंट जागा आहे, प्लस ते टेंटही इथं प्रोव्हाइड करतात. मगाशी आपण त्यांचा छोटेखानी इंटरव्ह्यू घेतला, त्यात त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सो गाईज, समोरची प्रॉपर्टी बघतो ही जरा कॉस्टली प्रॉपर्टी दिसते, कारण तिथं म्युझिक चालू आहे आणि सुंदर असं रात्रीचं त्यांची लाईटिंग आणि म्युझिक भारी वाटते. पवना डॅम लगत तुम्हाला अशी काही सुंदर प्रॉपर्टीज खूप मिळतील. त्यापैकी ही प्रॉपर्टी जरा नवीन प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टीचे मालक जरा डेव्हलप करतायत प्रॉपर्टी. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विकेंडला क्राऊड भेटेल, पण वीक ऑफ डेला तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथं क्राऊड भेटणार नाही. सो ही प्रॉपर्टी निवडण्याचं कारण की आणि वीक ऑफला येण्याचं कारण की आपल्याला शांतता मिळते, क्राऊड मिळत नाही, आपल्याला पाहिजे तसं मजा करता येते. सो क्राऊडमध्ये मजा करणे वेगळी असते आणि क्राऊडशिवाय मजा करणं वेगळं आहे, 2 वेगवेगळ्या गोष्टी. सो इट इज सिम्पल अँड बेस्ट. मस्त आहे. तुम्ही एकटे येऊन राहा, अतिशय शांत आणि लॉनवर तर मागाशी मी फिरत होतो, खूप छान वाटत होतं. सो इज इथला फील आणि इथली वाईब इतकी पॉझिटिव्ह आहे की काय सांगू. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं, छान. तेरे इश्क की खुशबू मेरी सांसों में बह रही है, चेहरे की रंगत सबसे ये कह रही है, हाथों की लकीरें अब ये बयां कर रही है, तू जब से मिल गया है किस्मत बदल सी गई है, तू मेरा बस मेरा
समोर ते दिसतंय का पाण्यात लाईट चमकताना दिसते. आता आपण उद्या ड्रोन शॉट घेऊ त्यामुळे कळेल. पण रात्रीचा व्ह्यू, रात्रीचा नजारासुद्धा भारी आहे, एक नंबर वाटतंय. लाईटिंग केलेली आहे, एक तर व्हाईट कलरची लाईट आणि एक ऑफ व्हाईट कलरची लाईट, त्यामुळे नजारा तर भारीच आहे. म्युझिक लागलेले आहे, हवा शांत आहे, हवेत गारवा आहे, महत्त्वाची गोष्ट. कारण तुम्ही जर आता पुण्याचं तापमान बघितलं, कमाल तापमान आहे पुण्याचं 40 ते 41 आणि किमान जे आहे ते रात्रीचं माझ्यामध्ये 30 असेल. कारण पंख्याची हवासुद्धा गरम लागते आणि त्यापासून माणूस वैतागून जातो. आणि तुम्हाला जर असं अख्ख्या म्हणजे एप्रिल महिन्यात उन्हाळा आहे, इतका कडक उन्हाळा आहे आणि तुम्हाला फिरण्यासाठी जागा कुठली आणि फिरायची वेळ कशी, तर माझ्या मते हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही पुण्यातनं साधारणतः 1-4:30ला जरी निघालात तरी 1-2 तासामध्ये ह्या प्रॉपर्टीवर येऊन पोचता. संध्याकाळचा वेळ अतिशय सुंदर इथं या ठिकाणी घालू शकता आणि सकाळी लवकर उठून ह्या प्रॉपर्टीचा आनंद, ह्या पवना जलाशयाचा आनंद, इथल्या निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला सकाळी लोहगड किंवा त्यापुरचा विसापूरगड किंवा इथून समोर दिसणारा हा तिकोनागड किंवा इकडचा तुंगगड, ह्या ठिकाणचे आपण सगळे गड एक्सप्लोअर करू शकतो. आणि तुम्ही 1 बाय 1 गड एक्सप्लोअर करा. 12च्या आत तुमचा ही ट्रिप ओव्हर झाली पाहिजे, संपली पाहिजे. म्हणजे तुम्ही 12 नंतर आहे ना गाडीतनं डायरेक्ट होम, इतका सुंदर प्लॅन होऊ शकतो. आणि थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, महाबळेश्वर, माथेरान, त्यापेक्षा ही पवना जलाशय एक अतिशय उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, मखरा व्हॅलीपासून लोहगड आहे कमीत कमी 4 किलोमीटर आणि लोहगडच्या पुढे विसापूरगड आहे कमीत कमी 2 किलोमीटर. म्हणजे आपल्याला जर लोहगड आणि विसापूरगड एका दिवसात एक्सप्लोअर करायचं म्हणलं तर माहीत नाही मला आता, कारण मी फर्स्ट टाईम लोहगडवर जाणार आहे. आता उद्या आम्ही सकाळी लवकरात लवकर उठून लोहगडवर जाणार आहे, त्यामुळे किती वेळ लागतो आहे. आणि जर लवकरात लवकर जर लोहगड झाला आमचा तर आम्ही विसापूरगडचा प्लॅन करू. पण शक्यतो मी तसं करणार नाही, एकच गड करेल. कारण नेक्स्ट टाईम मी विसापूरगड करण्याचा प्लॅन करेल, एका वेळी एक गड. त्यामुळे माझा प्लॅन तर उद्याचा लोहगड आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या प्रॉपर्टीपासून तिकोनागडला जायचं म्हणलं तर ही 8-8.5 किलोमीटर इथून आहे, म्हणजे ती जरा जास्त लांब आहे. त्यापेक्षा तुंगगड इथून जवळ दिसतो, परंतु तो गडसुद्धा आपल्याला लॉंग रूट घ्यायला लागतो. साधारण 10 ते आय थिंक 11 ते 12 किलोमीटर इथून आहे. त्यामुळे सर्वात जवळचा जो गड आहे तो इथून लोहगड आहे आणि लोहगडनंतर विसापूरगड. तर माझं असं मत आहे की आपल्याला जो गड एक्सप्लोअर करायचा आहे त्या गडाजवळच कॅम्पिंगचं कुठलं तरी चांगलं ठिकाण निवडायचं, त्या ठिकाणी जाऊन मुक्काम करायचा, तिथला आनंद घ्यायचा आणि नेक्स्ट डे आपण सकाळ फ्रेश मूडमध्ये तिथला जवळचाच किल्ला एक्सप्लोअर करायचा. कशी वाटली आयडिया मित्रांनो? मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. गलियों में रुक जाता हूँ, महसूस करता हूँ वहाँ तुझको. मैं यूं ही कहीं मुझ में ही खो जाता हूँ. मीठा सुकून मिलता वहाँ मुझको. आज फिर तेरी याद आई है. मुझको भिगोने आई है जो बारिश, तेरे प्यार का पैगाम लाई है. मुझको भिगोने आई है जो बारिश, वो साथ में तेरा नाम लाई है.
क्या दिन थे जब साथ हम थे, बेफिक्रियां थी बस आशिकी थी, मीठे लम्हे थे बस चल रहे थे, ना बेकसी थी क्या जिंदगी थी। आज फिर तू और तेरी बातें याद आई है। चिकन फ्राय दिलेले, रस्सा, रस्सा भात, चपाती आणि सॅलड. अनलिमिटेड आहे. 3 चपात्या देतात. बघूया टेस्ट कशी आहे. मागासचं त्यांनी दिलेलं तर ठीक होतं. ठीक आहे, बरी आहे. मुझको भिगोने आई है जो बारिश, मेरे प्यार का पैगाम लाई है। कसं वाटतंय? मुझको भिगोने आई है जो बारिश, वो साथ में तेरा नाम लाई है। Oh shit. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग फ्रॉम पवना. समोरचा जो किल्ला बघताय हा तो तुंग किल्ला आहे आणि हा जो समोरचा जो किल्ला आहे तो तिकोना किल्ला आहे. सो गाईज आपण ह्या दोन्ही किल्ल्यावर जाणार नाही आहोत. आता वाजलेले सकाळचे 8 आणि आपल्याला झालेला आहे उशीर. आपण जाणार आहोत लोहगडला. सो गाईज चला तर निघूयात. वेळेने घालवता निघू, कारण ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे. मुझको खबर नहीं थी तुमसे मिलके होगा ऐसी रूह मेरी जागने लगी, बेकाबू जज्बात थे मिलके जुदा हुए फिर भी आस ना गई, पर जो सोचा है वो होता ही नहीं, ये जिंदगी ही है ऐसी है ये पता फिर भी जाने ना क्यों इंतजार तेरा मैंने है किया, इसको मानने के मुझको प्यार है मिला, तेरी मेरी बातें जो अधूरी होंगी ना ये पूरी है किसी की ना खता। Are you gonna keep me waiting forever, forever? मेरी खामोशियां तू सुनता, दिल में है क्या तू जाने, फिर भी रही दूरी, कोशिश कभी ना कम थी, जब बुलाया तब वही थी, साथ तेरा चाहूं आज भी, पर जो सोचा है वो होता ही नहीं, ये जिंदगी ही है ऐसी है ये पता फिर भी जाने ना क्यों इंतजार तेरा मैंने है किया, इसको मानने की मुझको प्यार है मिला, तेरी मेरी बातें जो अधूरी होंगी ना ये पूरी है किसी की ना खता। जिंदगी ने कई लोड़ दिए हैं, उम्मीदों के धागे तोड़ दिए हैं, ख्वाहिशों के थे जो सारे परिंदे अंधेरों में वो भटक गए हैं। जिंदगी ने कई लोड़ दिए हैं, उम्मीदों के धागे तोड़ दिए हैं, ख्वाहिशों के थे जो सारे परिंदे अंधेरों में वो भटक गए हैं, फिर भी सो गाईज आता मरका व्हॅलीला आपण बाय बाय करत आहोत आणि आपण निघालेलो आहोत.
आता आपल्याला एक दिव्य आहे, हे आपण काल संध्याकाळी आपण हा जो रोडनी उतरलो होतो तो थोडा जरा रिस्की वाटत होता, तर चढताना काय वाटतंय बघूयात आपण. अदरवाईज आपल्याला आता लोहगडावर जायला उशीर झालेला आहे. लेट्स सी क्या होता है अभी इधर. ओहो, अशा तऱ्हेने गाडी चढलेली आहे आणि मागचा व्ह्यू तर खरंच कमालचा आहे. हा जो व्ह्यू आहे ग्रेट व्ह्यू आहे. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. ख्वाबों को इन आँखों में लेके चल पड़ी राह पे. मंजिलों से भी ज्यादा है प्यारे सफर के ये